नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत बघा. आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी त्यांना आपण बघा खमंग आणि कुरकुरीत अशा सुहानाचं जे पीठ आहे ना चकलीचं, त्याच्यापासून आपण चकली बनवणार आहोत. तर बघा अर्धा किलोचं पीठ आहे आणि गरम पाणी घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण पोह्यांचा जो चमचा असतो ते 2 टेबलस्पून आपण तेल घेणार आहोत आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला द्यायचं आहे. पीठ आपण पूर्ण ताटामध्ये ओतून घेऊयात आणि ह्या पिठाच्या गुठळ्या आधी हाताने मोडून घ्यायच्या. आणि हो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्याच व्हिडिओजला लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या सुहाना चकलीच्या पिठाच्या जर चकल्या बनवल्या असाल किंवा नसेल तर मला कमेंटद्वारे नक्की येस ऑर नो हे सांगा. तर बघा आपण पिठामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे, तर त्या पिठाला आता पूर्ण आपण ते मोहन चोळून घ्यायचं हाताने. आता आपण बघा त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते मळून घेणार आहोत. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ही चकली घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा. तर थोडं थोडं पाणी घालून आपण बघा पीठ मळून घेतलं. पीठ हे जास्त पातळ मळायचं नाही आहे, आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. झाकून ठेवूयात, 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. त्यानंतर पुन्हा 15 मिनिटानंतर पुन्हा ते एकदा मळून घ्यायचं आणि चकली पाडायला आता आपण सुरुवात करूयात. त्यातला एक गोळा बाजूला काढायचा, बाकीचं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं. तर बघा चकलीचा जो साचा आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पीठ घालून घ्यायचं आणि आता चकल्या पाडून घेऊयात. बघा अशा पद्धतीने पूर्ण चकल्या आपण तयार करून घेऊया. चकली झाल्यानंतर आपण त्याचे दोन्ही काठ आहेत ना ते प्रेस करून घ्यायचे, म्हणजे चकली तळताना तेलामध्ये ते तुटत नाहीत. त्याच्यामुळे दोन्ही बाजू ज्या दाबून घ्यायच्या. अशा प्रकारे एक एक चकली आपण पाडून घेऊयात. बघा आता आपण लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण बघा पूर्ण एक बाजू जी आहे ना ती पूर्ण आधी तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर पलटी करून दुसरी बाजू तळून घ्यायची. इथे घाई करायची नाही तळताना, त्याच्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती आपण त्या तळून घ्यायच्या आहेत. अशी आहे आपली खमंग आणि कुरकुरीत चकली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ही चकली कधी सुहानाचं ज्या पिठाची चकली बनवली असेल तर एस म्हणा आणि नसेल बनवली तर नो म्हणा. तर बघा आपली खमंग आणि कुरकुरीत बघा कशी आपली चकली रेडी आहे. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.